Friends, this is Rajesh. I and my sister have made it from Mumbai to the Melghat Tiger Animal Census. मेलघाटचं ग्रासलँड फारच फेमस आहे त्यामुळं इथलं सुंदर नेचर बघण्यासाठी आपण आलेलो आहोत. अस्वल जेव्हा पाहिलं तेव्हा आम्ही थोडं घाबरलो, पण खूप मजा आली. Living in Machan was too good. You need to experience it to. मेलघाटमध्ये फिरलोय, परंतु राजूर आहे, नरनाळा फोर्ट झालं किंवा बुलरघाट झालं, नारगड झालं, हा एरिया थोडा प्लेन सरफेस आहे. ते मसाई मारासारखं थोडं सराउंड. आता यावर्षी अपेक्षा काय अपेक्षा घेऊन आली? मागल्या वर्षी सेन्सस मी अटेंड केलेला असून पोहामध्ये बोटिंग होते आणि पोहाला अस्वलाची सायटिंग झाली. यावेळेस अपेक्षित आहे काहीतरी सायटिंग होईल, त्याचप्रमाणे उद्या माहीत पडेल. ठीक आहे, थँक्यू. लोकांचे एक्सपेक्टेशन आहेत की टायगर दिसायला हवा असं तसं, पण माझं तसं काही नाही आहे. मेन म्हणजे जंगलाची मजा घे. बिबट, आपले सांबर, नीलगाय आणि बुधमांजर आणि काही पक्षी पण दिसले. भेट आहे या व्याघ्र प्रकल्पाला. आणि रात्री जेव्हा आम्ही मचानीवर बसलेलो होतो तेव्हा अत्यंत सुंदर असे दृश्य आम्हाला बघायला मिळाले जे आम्ही कधीच अनुभवलेले नव्हते. और जंगली सुअर मिले और बारहसिंगा मिला और यहाँ का जो एक्सपीरियंस है, सुविधा है, उससे हम बहुत इम्प्रेस है. पद्मश्री होती, ठंडी हवा होती. मेलघाट रिजर्व में बहुत बढ़िया एक्सपीरियंस रहा. यहाँ जो नरनाला की इको टूरिज्म साइट है बहुत बेस्ट है. आम्हाला मिळाली जी सपोर्ट आम्हाला इथच्या टीमकडून मिळाला, स्पेशली वाकुडे साहेबांकडून जो सपोर्ट मिळाला तो अतिशय अनन्यसाधारण आहे. आणि अस्वल बघितले आम्ही, जे रेअरेस्ट प्राणी आहेत ते बघितले. खूप चांगला अनुभव आला. मी सगळ्यांना सजेस्ट करेन की तुम्ही ते या.